नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जेनेटिक टर्मिनॉलॉजी स्टडी करणार आहोत इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या चॅप्टरमधून. याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवला होता, ते तुम्ही बघा. आणि जे जेनेटिक टर्मिनॉलॉजी आहे हे समजणं खूप गरजेचं आहे, कारण जे मेंडेलचे एक्सपेरिमेंट आहेत हे जेनेटिक टर्मिनॉलॉजीचा मेंडेलने यूज केलेला आहे. आणि नंतर जे पार्ट आहे, काही पार्ट या चॅप्टरचा, त्याच्यामध्ये सुद्धा जे टर्मिनॉलॉजी आहे याचा वापर झालेला आहे. तर ते तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर समजलं तुम्हाला तर हे चॅप्टर इझी जाईल. तर फर्स्ट, जेनेटिक टर्मिनॉलॉजीमध्ये कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल, हाईट ऑफ अ स्टेम. तर कॅरेक्टर आहे ना, स्पेसिफिक फीचर असते ऑर्गॅनिझममध्ये, त्याला कॅरेक्टर म्हणतात. आणि हाईट ऑफ अ स्टेम, तर प्लॅन्टची जे स्टेम आहे, स्टेमची हाईट, हे काय झालं, कॅरेक्टर आहेत. फॉर एक्झाम्पल, तुमचे हेअर्स हे काय कॅरेक्टर आहेत. ट्रीट आणि फॅक्टर्स हे वर्ड्स आहे ना, मेंडेलने यूज केलेलं आहे. आणि ट्रीट म्हणजे ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर, इट इज अ डिटेक्टेबल व्हेरियंट. तर ट्रीट आहे ना, हे इनहेरिटेड आहे, म्हणजे जनरेशन आफ्टर जनरेशन याचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, म्हणून याला ट्रीट म्हणतात. तर हे जे कॅरेक्टर आहे डिटेक्टेबल व्हेरियंट आहे, तर हे कॅरेक्टर आपण डिटेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, टॉल और डॉर्फ. डॉर्फ मीन्स शॉर्ट. तर हे याचे एक्झाम्पल आहेत. फॅक्टर्स, फॅक्टर कशाला म्हणायचं अकॉर्डिंग टू मेंडेल, तर मेंडेलला कसं आहे, जीन्स वगैरे त्यावेळेस माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांना आहे ना फॅक्टर वर्ड यूज केलेला आहे. फॅक्टर इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी, अ पार्टिकल प्रेझेंट इन अ ऑर्गॅनिझम which is responsible for the inheritance and expression of characters. तर त्याला मेंडेलनं फॅक्टर म्हणलेलं आहे. आणि जीन्स आणि फॅक्टर, आता कसं आहे, जे मेंडेलनं फॅक्टर म्हणलं होतं त्याला आता आपण जीन्स म्हणतो. जीन्स इट इज अ सेगमेंट ऑफ द DNA which is responsible for the expression of a particular characters in an organism. Allele and allelomorphs. तर अलील हे शॉर्ट फॉर्म आहे अलिलोमॉर्फचा. अलील मीन्स टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स कॉल ॲज अलील्स ऑफ इच अदर्स. म्हणजे दोनपेक्षा जास्त जीन्स जे अल्टरनेटिव्ह फॉर्ममध्ये आहेत त्यांना एकमेकाचे अलील आहेत म्हणून समजतात. अलील्स आर ऑक्युपाय ऑन अ आयडेंटिकल पोझिशन्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. तर जेनेटिक टर्मिनॉलॉजीमध्ये आपण होमोझायगस टर्मिनॉलॉजी स्टडी करू. होमोझायगस मीन्स सिमिलर. तर याच्यामध्ये जे अलील्स आहेत हे सिमिलर असतात. आता अलील म्हणजे टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स कॉल ॲज अलील्स ऑफ इच अदर. तर याच्यामध्ये जे गॅमिट्स आहेत हे सिमिलर असतात. म्हणजे तुम्हाला माहीत असेल, आता गॅमिटमध्ये क्रोमोझोम असते, क्रोमोझोममध्ये DNA, DNA मध्ये जीन्स, आणि जीनच्या कॉम्बिनेशनला आपण अलील म्हणतो. तर हे आहे ना, याच्यामध्ये हाईट दाखवलेली आहे. पी प्लॅन्टची हाईट आहे टॉल, आणि नंतर आहे डॉर्फ. तर टॉलसाठी आपण डबल T यूज केलेला आहे गॅमिट, आणि डॉर्फसाठी स्मॉल टीचा यूज केलेला आहे. An individual possessing identical allele for particular trait pure for that trait produce one type of the gamete which are similars. तर टॉल आहे तर डबल T वापरलेला आहे, डॉर्फ आहे तर स्मॉल T. आणि हेटेरोझायगस जे टर्मिनॉलॉजीमध्ये इंडिव्हिज्युअल पॉसेसिंग अ कॉन्ट्रास्टिंग अलील फॉर अ पार्टिक्युलर ट्रेट. तर याच्यामध्ये कसं आहे, हे ट्रू ब्रीडिंग नाही, फक्त होमोझायगस हे ट्रू ब्रीडिंग आहे, प्युअर आहे. तर हेटेरोझायगसमध्ये कसं आहे, अपोजिट असते. फॉर एक्झाम्पल, आता पी प्लॅन्टची हाईट आहे, तर हाईट कशी आहे, टॉल आहे. तर याच्यासाठी आहे ना डबल T यूज करत नाही आपण, एक कॅपिटल T आणि नंतर स्मॉल T असे गॅमिट आपण यूज करतो. याला हायब्रिड म्हणतात. हे आहे ना फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये हायब्रिड फॉर्म होते. हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. तर आता फॉर एक्झाम्पल
हे टॉल प्लांट आहे आपल्याजवळ आणि एक डॉर्फ प्लांट आहे. तर हे जे प्युअर प्लांट आहेत, ट्रू ब्रीडिंग आहेत, यांची मीटिंग जर झाली, फॉर एक्झाम्पल आता टी इंटू स्मॉल टी, आता हे टॉल आहे, हे डॉर्फ आहे. तर याच्याकडून कसं आहे, याच्याकडून एक गॅमेट येईल कॅपिटल टी, नंतर याच्याकडून आहे ना दुसरं येईल स्मॉल टी. तर असं हे हायब्रिड आहे ना फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये फॉर्म होते. तर मेंडेलचे आहे ना 2 जनरेशन आहेत. वन इज अ F1 जनरेशन, सेकंड इज अ सेकंड फिलियल जनरेशन, दॅट इज F2. तर याच्यामध्ये हे हायब्रिड फॉर्म होते हेट्रोझायगसमध्ये. अँड हेट्रोझायगस आर नॉट अ प्युअर फॉर पार्टिक्युलर ट्रीट्स. तर हे लक्षात ठेवा. डॉमिनंट कशाला म्हणायचं, जे कॅरेक्टर्स आहेत ना फर्स्ट जनरेशनमध्ये एक्सप्रेस होतात इन हेट्रोझायगस कंडिशन, त्याला आपण डॉमिनंट म्हणतो. तर हे आहे ना हायब्रिड आहे, हायब्रिड कॅपिटल टी स्मॉल टी, हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. तर याची डेफिनेशन वगैरे आपण आता डिस्कस करू. इट इज अ अलील दॅट एक्सप्रेस इट ट्रीट इवन इन प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह अलील दॅट इज इन अ हेट्रोझायगस कंडिशन्स. अलील दॅट एक्सप्रेस इन अ F1 जनरेशन एक्झाम्पल आहे. तर F1 जनरेशनमध्ये हे हायब्रिड वगैरे फॉर्म होतात, त्याला आपण डॉमिनेट कॅरेक्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल कर्ली हेअर्स, हे आहे ना डॉमिनेट कॅरेक्टर आहे. जर पॅरेंटमध्ये असेल तर त्याच्या प्रोजेनीमध्ये येतेच. तर हे कसं आहे डॉमिनेट कॅरेक्टर आहे. तर रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे जे कॅरेक्टर आहेत ना फर्स्ट जनरेशनमध्ये एक्सप्रेस होत नाही, त्याला रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हणतात. आणि याची डेफिनेशन करताना आपण असं करू, इट इज अ अलील दॅट डज नॉट एक्सप्रेस इवन इन प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह अलील कॉल एज अ रेसेसिव्ह कॅरेक्टर्स. अँड होमोझायगस कंडिशनमध्ये हे रेसेसिव्ह कॅरेक्टर एक्सप्रेस होतात. तर याच्यामध्ये एवढंच लक्षात घ्या की रेसेसिव्ह कॅरेक्टर हे फर्स्ट जनरेशनमध्ये एक्सप्रेस होत नाही, ते फक्त होमोझायगस कंडिशनमध्ये एक्सप्रेस होतात. Phenotype, it is a external appearance of a plant or individuals which can be observable. तर एखाद्या प्लॅन्टची हाईट वगैरे असेल तर ते तुम्ही ऑब्झर्व करू शकता. प्लॅन्ट जर हाईटमध्ये शॉर्ट असेल, टॉल असेल, हे काय झालं, ऑब्झर्वेशन झालं. जिनोटाईप कशाला म्हणतात, जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम और जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ ऑर्गॅनिझम कॉल ॲज अ जिनोटाईप. तर टॉल हॅज अ कॅपिटल टी और कॅपिटल टी स्मॉल टी, हे गॅमिट आहेत. हे गॅमिट आहे ना आपण जिनोटाईपमध्ये याचा यूज करतो. आणि डॉर्फसाठी आहे ना स्मॉल टी वापर करतो. तर याला जिनोटाईप म्हणतात. इट इज अ जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम. इम्युनॉलॉजीमध्ये पुन्नेट स्क्वेअर और चेकर बोर्ड हे जे टेबल आहे, प्रोबॅबिलिटी टेबल आहे, विच रिप्रेझेंट फर्टिलायझेशन ऑफ अ गॅमिट ऑफ अ अपोजिट मेटिंग टाईप. तर जेवढे गॅमिट्स आहेत यांची फर्टिलायझेशन वगैरे हे आहे ना, हे बोर्ड आहे ना प्रोबॅबिलिटी टेबल, त्याला शो अप करते, रिप्रेझेंट करते. होमोलोगस क्रोमोझोम कशाला म्हणतात, द क्रोमोझोम्स आर मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली इसेन्शियल आयडेंटिकल क्रोमोझोम प्रेझेंट इन अ डिप्लॉइड सेल कॉल ॲज अ होमोलोगस क्रोमोझोम. तर जे बॅकक्रॉस आहे ना, बॅकक्रॉसमध्ये काय होते बघा, क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ ॲनी ऑफ पॅरेंट. F1 प्रोजेनी विथ ॲनी ऑफ पॅरेंट. आता F1 मध्ये काय असते, हायब्रिड असते. F1 टॉल इंटू प्युअर टॉल, F1 टॉल इंटू प्युअर डॉर्फ, दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी इंटू कॅपिटल टी और स्मॉल टी. तर हे कसं आहे, हायब्रिड आहे, नंतर हे टॉल आहे किंवा डॉर्फ, याच्यामध्ये आपण क्रॉसिंग करू शकतो. तर आता शेवटची जेनेटिक टर्मिनॉलॉजी आपण स्टडी करणार आहोत, दॅट इज टेस्ट क्रॉस. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर टेस्ट क्रॉसमध्ये बघा, क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. F1 प्रोजेनी विथ द होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट सोबत याची क्रॉसिंग होते F1 प्रोजेनीची, त्याला आपण टेस्ट क्रॉस म्हणतो. फॉर एक्झाम्पल F1 टॉल असेल, आता F1 जे प्रोजेनी आहे हे हायब्रिड असते, F1 टॉल इंटू प्युअर डॉर्फ,
तर हे कॅपिटल टी स्मॉल टी इंटू स्मॉल टी टी. तर टेस्ट क्रॉसचा यूज आहे ना कशासाठी करतात? टू यूज टेस्ट फॉर होमोझायगस और हेट्रोझायगस नेचर ऑफ अ हायब्रिड. तर हायब्रिडचं जे नेचर आहे होमोझायगस आहे रिसेसिव्ह आहे हे आहे ना टेस्ट करण्यासाठी टेस्ट क्रॉसचा उपयोग करतात, यूज करतात. टेस्ट क्रॉस इट इज अ काइंड ऑफ बॅक क्रॉस.